पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. रिव्हर्सचा अटेम्प्ट, रिव्हर्स पुल आणि पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथे बाद. क्लीन बोल्ड. इथे शुभम शुभम फलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रशांत उर्फ बबलू कोकाटे. हो बॅटची कडा होती. विकेट किपर बीट झालेत. बॅकअपचे फिल्डर देखील मैदानाच्या आतमध्ये बीट होत आहेत. एक धाव या चेंडूवरती येईल. या एका धावेनं संघाचा धोफलक मात्र पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 6 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतर चौकार, तदनंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. एक चौकार खेळून मैदानामध्ये पहिला विकेट जाताना जो पाहायला मिळालाय. श्रवण पवळे आपण पाहतोय तंबूच्या आसऱ्याला जो विश्रांती घेताना पाहायला मिळतोय. प्लेसचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये. स्पर्शत गोळ्याच्या बॅटमधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. दोन फिल्डर चेंडूच्या मागे आहेत. चेंडूचा पाठलाग सुरू. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती निश्चितच धावा मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत. 3 षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. धोफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धोफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत उर्फ बबलू कोकाटे या खेळाडूची ख्याती खऱ्या अर्थानं संपूर्ण मुळशी तालुक्याला ठाऊक आहे. मैदानाच्या आतमध्ये कित्येक काळ सातत्यानं मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा प्रशांत कोकाटे. बौद्ध स्पोर्ट क्लब या संघाकडून निश्चितच षटक क्रमांक पहिला हाताळताना पाहायला मिळालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये
एक फलंदाज बाद करत 9 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती मुख्य कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाज सौरभ कदम जो सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. कासरसाई करंडक 2024 वैजक मंडळींनी खऱ्या अर्थानं केलेली अफाट मेहनत, अफाट कष्ट आणि त्यांच्या प्रयत्नातून कष्टातून उभा राहिलेला क्रिकेटचा हा देखणा सोहळा जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उद्या या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस. उद्या मेगा फायनलच्या दिवसाचे लॉट्स हे क्वार्टर फायनलची एक इनिंग झाल्यानंतर आपण करणार आहोत. याची देखील सर्वांनी नोंद घ्या. यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला स्पर्शत गोळ्याच्या बॅट मधून ताकद नजाकत कल्पकता स्लॉग स्वीपचा एक शानदार षटकार. षटकार मैदानामध्ये स्पर्शत गोळ्याच्या बॅट मधून आलाय. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चेन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. दरम्यान ज्यावेळेस कोलटप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट, तदनंतर 2 फिल्डरची दरी ओलांडत चेंडू हसते हसते कडजाय रस्ते सीमा रेषेच्या बाहेर. स्पर्शत गोळ्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार चौकार. गोलंदाज पुढे द्या सौरभ. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला पिकअप शॉट, फ्लिक शॉट. स्पर्शत गोळेचा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मालक आम्ही फायनल सम्राट, आम्ही फायनल सम्राट, मालक आम्ही फायनल सम्राट. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर लागोपाठचे 2 चौकार. स्पर्शत गोळे दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर काहीसा शांत आणि सावध या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये स्पर्शत पाहायला मिळाला. परंतु या सामन्यामध्ये दर्जेदार कमबॅक करताना स्पर्शत गोळेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. प्रेक्षक गॅलरीज मध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी कासरसाई करंडकाच्या निमित्तानं आहे. या अगोदरचा सामना जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, नेरे संघ निश्चितच यजमान संघ या मैदानावरती घरच्या मैदानावरती खेळत असताना दर्जेदार कामकाज करत मानदेवी क्रिकेट मान संघाला पराभूत करत ते क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. आणि प्रामुख्यानं दरम्यान पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला, गॅप भरपूर मोठा, डीप मिड विकेटच्या सीमारेषेला आग लावत चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. शिवशंभूंचा छावा येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. मालक आम्ही फायनल सम्राट, मालक आम्ही फायनल सम्राट. मैदानाच्या आतमध्ये परत एकदा यावेळेस देखील स्पर्शत गोळ्याची अफलातून स्ट्रोक, अफलातून कला
मैदानाच्या आतमध्ये येतोय परत एकदा चौकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं जे पूर्ण होतंय तब्बल आणि तब्बल 22 धावा धपलकावरती या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आला. टॉस झाला. रायझिंग स्टार पिरंगुट संघ टॉस त्या ठिकाणी पराभूत झाला. बहुधन स्पोर्ट क्लब संघाचा जर आज विचार आपण केला तर टॉस जिंकून प्रथमतः त्यांनी प्रत्येक मॅचेस मध्ये ज्या ज्या वेळेस टॉस जिंकले त्यावेळेस फिल्डिंग घेतलेली आहे. परत एकदा फिल्डिंगचा निर्णय पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं बहुधन संघ प्रथमतः बॅटिंग करताना टॉस जिंकून पाहायला मिळाला, परंतु तदनंतर प्रथमतः फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये दरम्यानच्या काळामध्ये जर पाहिलं तर दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर हे गडी बाद 31 धावा मैदानाच्या बदफलकावरती आहेत. बहुधन स्पोर्ट क्लब या संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये जर आपण विचार केला तर गणेश महापुरे, राजेश करंजावणे, त्याचप्रमाणे अतुल दगडे हे बरेचसे खेळाडू सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले नाही. मैदानाच्या आतमध्ये स्पर्शद गोळेच्या या धुवाधार बॅटिंगसाठी अनिल काका जाधव यांच्या वतीनं 100 रुपयांचं बक्षीस जमा झालंय. अनिल काका जाधव यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मैदानामध्ये एक गडी बाद 31 धावा ज्या स्कोर वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरं पुन्हा एकदा प्रशांत उर्फ बबलू कोकाटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परत एकदा यावेळेस देखील मैदानामध्ये जोरदार पद्धतीनं बॅट मंगेश यांनी फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मैदानामध्ये लेगबाईच्या स्वरूपात जरूर त्या ठिकाणी एक धाव प्राप्त होईल. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्या चेंडूवरती शरीराचा वेध घेणारा चेंडू त्याच्यावरती आलेली एक सिंगल रायझिंग स्टार पिरंगुट या संघाचा धावफलक पुढे घेऊन जाते आणि मैदानाच्या आतमध्ये आमचे स्कोरर मित्र अथर्व बोडके सर कळवत आहेत 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा पुढे सरसावा 3 साईड आउट कव्हर्सच्या डोक्यावरून डीप कव्हरला फटका खेळलाय. सौरभ कदम त्या ठिकाणी वाट पाहत राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूचं कलेक्शन केलं गेलंय. चेंडू फेकलाय तोपर्यंत 2 धावा. ज्यावेळी सौरभ कदमच्या हातामध्ये चेंडू पोहोचला त्यावेळी आपण पाहिलं मैदानामध्ये त्या अगोदरच खरं तर दुसऱ्या धावेसाठी घरटं दोन्ही बॅटरनं सोडलं होतं. अर्थातच दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आहे. सातत्यानं कित्येक काळ ते मुळशी तालुक्यामध्ये क्रिकेट खेळतात. मैदानाच्या आतमध्ये चित्त्याचे चपळ आणि हरणाच्या गतीनं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती घेतल्यात. तदनंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. फुलटॉस बॉल वरती यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट प्री डिटरमाइन हा शॉट होता. अगोदर सुनिश्चित केलं होतं की मी या बॉलवरती रिव्हर्सचा फटका खेळेल. सरळ बॅटनं जर या चेंडूवरती फटका खेळला असता तर निश्चित फुलटॉस वरती जास्तीच्या धावा मिळाल्या असत्या. परंतु जर आणि तर या शब्दांना खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व नाही. परंतु पाहायला गेलं तर जर आणि तर शब्दांशिवाय क्रिकेटचा खेळ देखील अपूर्ण आहे. मैदानाच्या आतमध्ये 34 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो परत एकदा प्रशांत कोकाटे उर्फ बबलू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त कमबॅक करतोय. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. षटक क्रमांक 2 मध्ये सौरभ कदम कडून ज्या अधिकच्या धावा खर्च झाल्यात त्या धावा रोखण्याचं काम इथे जरूर प्रशांत कोकाटे करतात. राजेश करंजावणे यांची कमतरता निश्चितच टीम मध्ये जाणवते. त्यांचं महत्वाचं षटक पॉवर प्ले मध्ये कित्येकदा आपण पाहतो, परंतु डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणारा सौरभ तो पॉवर प्ले मध्ये आला आणि तदनंतर त्याच्यावरती मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. पुन्हा एकदा प्रशांत उर्फ बबलू त्यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये मंगेशच्या बॅट मधून चेंडू परफेक्ट मिडल झालाय आणि चेंडूने मात्र घेतलाय सीमारेषेचा वेध. धावा मिळतील 4 4 रन्स चौकार.
हॅलो चेक. षटक क्रमांक संपलं गेलं. तिसऱ्या क्रमांकाचं एक गडी बाद 39 धावा मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये 8 धावा आल्यात. चांगलं कमबॅक प्रशांत कोकाटे करतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद. अपुलकावरती धावा आहेत त्या 39 धावा. वेळ वाचवा. यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना खेळायचा आहे. विनंती असेल कृपया वेळ वाचवणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद 39 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक आणि अष्टपैलू खेळाडू अतुल उर्फ बाबूशेठ बोडके या मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रत्येकदा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल. क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा कसरसाईकरांचं एक जबरदस्त आयोजन नियोजन जे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. या स्पर्धेमध्ये खेळाडूंचं कामकाज देखील अफलातून आहे. पंचांची भूमिका देखील खऱ्या अर्थानं लाजबाब राहिली आहे. कुठल्याही खेळाडूवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशा प्रकारची पंचांची भूमिका. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन गणेश महापुरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निश्चितच या अगोदरच्या मॅचेस साठी ते अवेलेबल नव्हते. त्यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती मात्र केलाय प्रहार. स्पर्शत गोळे छोटा पॅकेट बडा धमाका बिग हिट षटकार. हॅलो माइक चेक. हॅलो चेक. सर बॉल देऊया का? ओके. गणेश महापुरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्पर्शत गोळेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. एक मोठी पार्टनरशिप मंगेश बलकवडे आणि स्पर्शत गोळे या जोडीमध्ये या पार्टनरशिपला ब्रेक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक कडून झालेली मोठी चुकी आणि ही चुकी ठरणार आहे फार मोठी डोकेदुखी. मैदानाच्या आतमध्ये स्पर्शत गोळेचा जेल निसटलाय. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र वाढेल. 47 धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये झेल सोडलाय. नंतर हा घ्या बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. वा भाई वा. स्पर्शत गोळ्याचा दिमागदार सिक्सर. Okay. 18 चेंडू 48 धाव्यांची पार्टनरशिप या गोड जोडीमध्ये होते आणि त्यापैकी 15 चेंडू 42 धावा या स्पर्शत गोळ्याच्या मधून आलेल्या आहेत. त्यावेळेस देखील चेंडू हवेत होता परंतु फिल्डर थोडासा दूर वरती मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय. 55 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू आणि 44 धाव्यांची
एक शानदार इनिंग. मैदानामध्ये स्पर्शत गोळे खेळतोय. ज्यावेळेस स्पर्शत गोळेची बॅट बोलते त्यावेळेस मंगेश बलकवडे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला शांत राहण्याचं काम मैदानामध्ये करतोय. परत एकदा यावेळेस देखील ऑन साईडला फ्लिक शॉट. रोहन वेडे पाटील आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग मध्ये आहेत. केवळ एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. 5 चेंडूवरती आतापर्यंत गणेश महापुरे यांच्या षटकामध्ये आलेल्या आहेत 17 धावा. गणेश जर पाहिलं गेलं तर फिजिकली ते पूर्णपणे फिट नाहीयेत. निश्चितच दुखापतग्रस्त आहेत. परंतु आपल्या गावासाठी ते मैदानावरती उतरलेच. 17 चेंडू 45 धावा आहे. बॅटिंग जर आपण पाहिली स्पर्शत गोळ्याची तर कमालीची राहिली आहे. गणेश पाहूया षटक क्रमांक 4चा शेवट कशा प्रकारे करतील. मैदानाच्या आतमध्ये 56 धावा फलकानं उच्चांक गाठलाय. हो यावेळेस सिंगल धावेचा प्रयत्न धावबाची संधी. परंतु दोन्ही बॅटर ज्या प्रकारे मी उल्लेख केला नाट वेगानं ते धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतात. षटक क्रमांक संपलं गेलंय 4थ्या क्रमांकाचं. 57 धावा मैदानामध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या डबल कव्हरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचा अंतिम षटक घेऊन राहुल दगडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती येत आहेत. एक गडी बाद दोफलकावरती 57 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू हे सामन्याचे निर्णायक चेंडू खऱ्या अर्थानं असणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहूया या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारचा धावफलक उभारला जाईल. साम दाम दंड भेद या संपूर्ण नीतींचा पूर्णपणे अवलंब तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. दरम्यान 6 चेंडू मैदानामध्ये वाईड बॉल पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती येते. एका धावेनं निश्चितच मैदानामध्ये वाढ होते. 58 धावा चूक मैदानाच्या आतमध्ये खर तर टाळावी लागणार आहे. हो मंगेश यावेळेस देखील आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चेंडू डीप मिड विकेट फोडेल. षटकार 6 धावा. धावफलकावरती मैदानाचा आपण जर पाहिलं तर निश्चितच या मोठ्या फटक्याने या षटकारानं 64 धावा एका गड्याच्या बदलामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू एक फटका तर फसलाय. प्रशांत उर्फ बबलू कोपाटे काय जजमेंट मैदानाच्या आतमध्ये. सुंदर झेल फलंदाज मंगेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धावफलकावरती 2 गडी बाद 64 धावा आहेत. अथर्व पवळी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
दोन्ही संघ जर पाहिले तर बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघ तगडे ताकदवर आहेत. विरोधक खऱ्या अर्थाने कितीतरी बलाढ्य असला तरी आपला हेतू आणि उत्साहाने त्याचा पराभव खऱ्या अर्थाने होऊ शकतो. जेव्हा जिंकणं हे खऱ्या अर्थानं ध्येय असतं तेव्हा तुम्हाला अविरत मेहनत, अगणित किंमत मोजावी लागते. दरम्यान रनआउटचा चान्स, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. स्पर्शत गोळे निश्चितच मैदानामध्ये यानंतरच्या चेंडूंवरती स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक आपण पाहतोय स्पर्शत गोळे जर पाहिलं हो, यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जमिलगा समांतर खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक इथे मात्र आदित्यकडून झालेली चूक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार, वैयक्तिक 18 चेंडू 49 धावा. स्पर्शत गोळे मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल वरती आक्रमण केलंय. चेंडू कव्हर्सला जातोय सीमारेषेच्या बाहेर. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. मैदानाच्या आतमध्ये स्पर्शत गोळे 19 चेंडू आणि 53 धाव्यांची एक जबरदस्त इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 73 धावा रफुलकवरती आहेत. बॅट निश्चितच वर करून अभिवादन आपल्या टीमचं आणि खेळाडूंचं करतोय. तब्बल 73 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. परत एकदा ज्या वेळेचा चेंडू मैदानामध्ये पंचांनी मात्र कळला व्हाईट बॉल. 31 धाव या चेंडूवरती येईल. 74 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये परत एकदा पुढचा चेंडू. हो, यावेळेस मैदानामध्ये चेंडू इथे हातातून निसटला. फुलटॉस बीमर, त्याच्यावरती मोठा प्रहार. बोनस रुपये मिळत आहेत. तब्बल इथे 7 धावा. स्पर्शत गोळे नशीब घेऊन आज मैदानावरती उतरलाय. प्रत्येक गोष्ट ही त्याच्या मनासारखी घडते. जे निसटतायत फुलटॉस चेंडू त्याच्यासाठी निश्चितच पर्वणी म्हणून समोर येत आहेत. त्याच्यावरती तो आक्रमण करतोय. खराब चेंडू मैदानामध्ये गोलंदाजाकडून फेकले जात आहेत आणि कलात्मक फटके सातत्यानं स्पर्शत गोळीची ओळख राहिली आहे. आणि मैदानामध्ये 3 गडी बाद 81 धावा अफलकावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच डीजे यश यांना देखील संधी दिली जाईल. मैदानाच्या आतमध्ये 81 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. पुढचा चेंडू अजूनही मैदानामध्ये 2 चेंडू आहेत. फ्री हिटचा बॉल. राहुल दगडे यांचं हे षटक 4 चेंडूवरती 24 धावा आल्यात. फ्री हिटचा चेंडू निडर होऊन खेळलाय. आदित्य तोडकर एका टप्प्यावर चेंडूला अडवू शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, तिचे यश. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत तब्बल आणि तब्बल 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये 85 धावा नोंदवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी आव्हान असेल बहुधन स्पोर्ट क्लब या संघाला 30 चेंडू आणि 86 धाव्यांची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन आपण पाहतो त्या ठिकाणी होतोय. सोमनाथजी जाधव, प्रदीपजी जाधव, अर्जुनजी जाधव, सुनील भाऊ जाधव, प्रज्वलजी जाधव, अथर्व जाधव, विठ्ठल भाऊ जाधव, रमेश भाऊ ओवाळ, नवनाथ भाऊ जाधव आणि नंदकुमार जाधव हे सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झालेलं आहे. कासरसाई करंडक 2024 मध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. Jazz in the mix. Jazz in the mix.
Experience the sound check with 3 frequencies. Kick frequencies. High frequencies. Low frequencies. SLD. मुबारक बहार में खुले गुलजार में मुबारक बहार में खुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर गया है. थँक्यू डीजे. समय पुन्हा एकदा मैदानामध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. ऑन स्ट्राईक मैदानामध्ये गणेश महापुरे, नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत बबलू कोकाटे. पहिला चेंडू वाईड. अतिरिक्त धावेनं सुरुवात. अथर्व बोळे पहिल्या षटकासाठी गोलंदाजी करतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गणेश महापुरे क्रॉस बॅटेड शॉट ऑन फुल पॉवरफुल. सौरभ पासून बराचसा दूरवर्ती चेंडू राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 2 धावा येतील. स्पर्शित गोळीनं कमालीची फेकी गेली. 3 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हॅलो हॅलो चेक. तीन धावा धावफलकावरती. एकेरी धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येते. 4 धावा ज्या बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये 86 धावांचा पाठलाग सुरू आहे. आणि या मोठ्या धावेंच्या डोंगराचा खर तर पाठलाग करत असताना गणेश महापुरेच्या बॅट मधून यापूर्वी एक षटकार आपण पाहिलाय. निर्णायक सामना आहे. बावधन स्पोर्ट क्लब या संघाचा आपण जर विचार केला तर तितक्याच ताकदीचा हा संघ. रायझिंग स्टार पिरंगुट या संघानं खऱ्या अर्थानं या सीझनला प्रथमतः केलेली सुरुवात. एसपी चषक कासरसाई पासून खऱ्या अर्थानं विजयाचा झेंडा रोवणारे हे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये परत एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर चेंडूच्या मागे स्पर्शत गोळे मिड विकेट मधून मिड विकेट मध्ये पोहोचलाय. तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती येते. षटक क्रमांक पहिले मैदानाच्या आतमध्ये हो 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 बॅटची बाहेरील बाजूची कडा मैदानाच्या आतमध्ये परत एकदा इथे डॉट चेंडू येईल. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका या षटक क्रमांक 1 मध्ये आलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच गणेश यांनी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं परंतु त्या ठिकाणी 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळाल्या. चौकार षटकारांची गरज असेल. एकही चौकार षटकार आलेला नाहीये. कमालीची गोलंदाजी अथर्व पवलेने केली. शेवटचा बॉल अपट बार. मैदानाच्या आतमध्ये बाउन्सर आणि त्या बाउन्सर वरती एक खणखणीत चौकार गणेशच्या बॅट मधून.
थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय धाफुलकावरती 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि अजूनही 77 धाव्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला. पहिल्या 5 चेंडूवरती फक्त धाफुलकावरती 5 धावा होत्या. कुठल्या प्रकारे बिघिट आला नाही. मैदानामध्ये 9 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होतील. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण मसूरकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार. प्रशांत कोकाटे यावेळेस मात्र आक्रमण चढवतोय. चेंडूला फेकून देतोय थेट आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. षटकाराला धावफलकावरती धावा आहेत त्या 15. प्रवीण मसूरकर यांच्यावरती केलेला मोठा हल्ला. ज्यावेळेस गती या चेंडूवरती कमी होती. ज्या प्रकारे पहिला षटकार प्रशांत कोकाटेने खेळला त्याच प्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. परंतु इथे चेंज ऑफ पेस मैदानाच्या आतमध्ये गती कमी केली. तदनंतर आलेला डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये 15 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या स्कोरकार वरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील चेंडू हवेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बडी मछली जाल में बिग विकेट गॉन. प्रशांत कोकाटे बाद. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. आव्हान जर आपण पाहिलं मैदानामध्ये तब्बल आणि तब्बल 86 धावेंचं या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी प्रशांत कोकाटेला मैदानावरती उभं राहणं गरजेचं होतं. विकेट येताना पाहायला मिळाले. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 21 चेंडू 71 धावेंची गरज. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये परत एकदा अजिंक्य वाघमारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉल वरती अजिंक्यच्या बॅट मधून एक आसमानी फटका. त्याच्यावरती मात्र मिळतील 4 धावा. चौकार. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद. 19 धावा. 19 चेंडू आणि 67 67 धावांची गरज. परत एकदा मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. तुम्ही ऐसी बात Jazz in the mix. हो, तुम्ही ऐसी बात में जब भागे चली आई. उलझाए दो बात तो बुझाई है दो. हो, तुम्ही ऐसी बात में जब भागे चली आई. उलझाए दो बात तो बुझाई है दो. हाय एक गडी बाद. 25 धावा मैदानामध्ये धावफलकावरती आहेत.
गोलंदाजीच्या मार्क वरती येता मात्र गोलंदाज सज्ज होतील. गणेश महापुरे फटका फसलाय. चेंडू हवेत झेल टिपला गेलाय. बिग विकेट. परत एकदा फलंदाज मैदानामध्ये गणेश महापुरे. बॅक टू डगआउट. चला विनंती आहे मित्रांनो, थोडस घाई करा. आपल्याला यानंतर आणखीन क्वार्टर फायनलची मॅच देखील खेळायची आहे. विनंती आहे स्पीडअप करा. शेवटचे 17 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. दरम्यान पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. आकडे मात्र थोडेसे दूरवरती जाताना मैदानाच्या आतमध्ये हॅलो 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 चेक. हॅलो माईक चेक. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 54 धावा. चला विनंती असेल स्पीडअप करा. हॅलो चेक. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या तब्बल 54 धावा. मैदानाच्या आतमध्ये अतुल पण पाहतोय स्ट्रायकर एंडला. खेळताना जरूर पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. 11 चेंडू आणि 53 धावा. हे समीकरण चौकार षटकारांची गरज. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 28च्या पुढे आहे. अजिंक्य वाघमारेच्या बॅटमधून ऑफ द ब्लॉक शपल फाईन लेग मध्ये चेंडू खेळलाय. एक सिंगल पुन्हा एकदा या चेंडूवरती येते. शेवटचे 10 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 52 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात.
34 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारचे फलंदाजी स्पर्शत गोळीने केली, तमाम क्रीडा रसिकांची मन खऱ्या अर्थानं स्पर्शत गोळीनं जिंकलीत. एक हाती तो लढत राहिलाय. इतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर बाद झाले, परंतु स्पर्शत गोळीच्या बॅटमधून सातत्यानं धावा येत राहिल्या आणि तदनंतर या कासारसाई करंडकामध्ये आपण पाहतोय प्री क्वार्टरच्या लढतीमध्ये तब्बल 86 धावेंचं आव्हान मैदानामध्ये ठेवलं. परत एकदा यावेळेचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. 8 चेंडू 52 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघाचे कॅप्टन विनंती आहे आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ही मॅच संपल्यानंतर जो संघ जिंकेल त्या संघाचे कॅप्टन लगेचच आपण यायचे. टॉस आपण करणार आहोत त्यानंतरच्या क्वार्टर फायनलच्या मॅचचा. विनंती आहे नेरे संघ आपले प्रतिनिधी पाठवून द्या. शपल झालेत. क्रीजचा वापर मैदानाच्या आतमध्ये अतुल दगडे पाटील करतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर एकेरी धाव परत एकदा या चेंडूवरती येते. सिंगल डबल वरती भर आहे. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, तुम्हें लगाना होगा चौका और छक्का. चौकार षटकारांची मोहर लावावी लागणार आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, तब्बल 51 धावा. समीकरण बरंच दूरवरती राहिले. सामन्यामध्ये टर्निंग पॉइंटचा जर आपण विचार केला तर प्रशांत कोकाटेची मोठी विकेट, तदनंतर गणेश महापुरे देखील त्याच्या पाठोपाठ बाद झाला आणि तदनंतर या सामन्यामध्ये रायझिंग स्टार तिरंगुट हा संघ आपल्याला वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपलं जाईल चौथ्या क्रमांकाचं. 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 6 बॉल. मैदानामध्ये अजूनही 49 धाव्यांची गरज असणार आहे. चला नेरे संघ विनंती असणार आहे निखिल सर आपले प्रतिनिधी पाठवून द्या टॉस साठी. लगेचच आपण टॉस करतोय. सामना संपल्यानंतर लगेचच पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. यावेळेस मात्र आपण पाहतो मैदानामध्ये अतुल दगडे पाटील यांच्या पाठमधून पुन्हा एकदा बिग हिट षटकार. फलंदाजांना सूर गवसलाय. अतुल दगडे यांच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु आता बराचसा उशीर मैदानामध्ये झालाय. षटकार येतोय परत एकदा. यावेळेस फुलरलीचा बॉल शरीराचा वेध चेंडून घेतलाय. मैदानामध्ये सौरभ अखेरचं अंतिम षटक हाताळतोय. शेवटचे 4 चेंडू दरम्यान शिल्लक असणार आहेत. तब्बल 43 धावा मैदानामध्ये बनवायच्यात. 43 धावा डबलकावरती नोंदवल्या गेल्यात. चला विनंती आहे नेरे संघ या. संतोष सर या धावत पळत या. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये परत एकदा मोठा फटका. सांगून दे मला
यावेळेस मैदानामध्ये पंचांनी मात्र बाईच्या स्वरूपात धावा इथे 4 कळवल्यात. सामना संपलाय. बाजी मारली मैदानामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट संघानं. स्पर्शत गोळे आपण यायचे. निश्चितच या ठिकाणी आपल्याला बक्षीस दिलं जाईल. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देतोय. दोन्ही टीम्स ऍग्री असेल तर 5 ओव्हरची मॅच, अन्यथा 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमचे संघनायक या. निश्चितच निखिल सर, किरण सर, संतोष सर,